ड्रेनेजचे पाणी थेट पंचगंगेत, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. पंचगंगा नदी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरात निर्माण होणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया केली जाते असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र जामदार क्लब येथील ड्रेनेजचे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाने ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था केली नसल्यामुळे ड्रेनेजचे पाणी नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याचा दुर्गंधही मोठ्या प्रमाणात येत आहे. नदीच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे ड्रेनेजचे पाणी थेट नदीत जात असल्याचं पाहायला मिळालं. यातच काही स्थानिक नागरिक पंचगंगा नदीत आपली वाहने धुण्यासाठी आलेली असल्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणात आणखीन भर पडत आहे. महापालिका प्रशासनाने पंचगंगा नदी प्रदूषणाकडे लक्ष देण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.